ची जोडी उतरलेली आहे ती किरण स्फूर्ती संघाची विशाल सा अर्जुन कदम. तर प्रथमच गोलंदाजी करताना वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येत होतो हर्षल मडवी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो हर्षल मडवी, तोच तो हर्षल मडवी. तर जाऊयात मॅच कडे. पंचांची कामगिरी पार पडताना सूर्यकांत मडवी तसेच किशोर मडवी. तर प्रथमच गोलंदाजी करताना हर्षल मडवी. षटकातील पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात. सुंदर असा चेंडू टाकला होता तो हर्षल मडवी यांनी. धावसंख्येचा श्री गणेश न होताना धावसंख्या 0, एक चेंडू 0 रन. दुसरा चेंडू, सुंदर चेंडू टाकला होता, फुल केलाय लेगच्या दिशेने, वन बाउंड सीमा पार, 4 धावा. धावसंख्येचा श्री गणेश झाला त्या 4 धावाने, धावसंख्या झाल्या ती 4. विशाल शहाच्या बॅट मधून खणखणीत चौका गेलेला आहे लेगच्या दिशेने. थँक्यू. षटकातील तिसरा चेंडू, खेळतील ते विशाल शाह, टाकतील ते हर्षल मडवी. बघूया तिसरा चेंडू, सुंदर चेंडू, खूपच सुंदर चेंडू टाकला होता हर्षल मडवी यांनी. धावसंख्या आहे त्या ठिकाणी, धावसंख्या झाली 4. षटकातील चौथा चेंडू, विशाल साठी सुंदर असा चेंडू टाकला होता तो हर्षलाने. झेलकातील क्षेत्ररक्षण, झेलका भेटत नाही, तर सुंदर क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक गणेश. खूपच सुंदर असं रन इन बिटवीन द क्रिकेट. धावसंख्या 3 ने वाढत आहे, धावसंख्या झाली 7. प्रथम स्ट्राईकला आलेला फलंदाज अर्जुन. षटकातील 5वा चेंडू हर्षल यांचा. बघूया, सुंदर असा चेंडू लागला होता तो. धावसंख्या 1 ने काही रोकत नाही, धावसंख्या 1 ने भर होते, धावसंख्या झाली 8. षटकातील 6वा चेंडू, खेळतील ते अर्जुन, टाकतील ते हर्षल. सुंदर असा चेंडू झेलखाली, स्वतः बॉलर. धावसंख्या 8 आणि प्रथमच पहिला विकेट पडलाय तो घनसोली संघाचा. 8 या धावसंख्येवर. देतो अर्जुनाची जागा भरून काढण्यासाठी प्रीतम रानकर. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो विराज तांडेल. पंचांच्या डावीकडून मारा करतील ते विराज तांडेल.
दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकतील ते विराज, खेळतील ते विशाल शाह. बघूया सुंदर असा फटका मारला होता तो विशाल शहाने. वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढ, धावसंख्या झाली ती 12. खूपच सुंदर फटका. षटकातील दुसरा चेंडू विशाल शाहसाठी. टाकतील ते विराज. बघूया सुंदर चेंडू टाकला होता तो विराजाने. झेलखाली क्षेत्ररक्षण आणि हा बाद. दीपकाने सुंदर असा झेल घेतला होता तो लेगच्या दिशेने. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 12. दुसरा गडी बाद होतोय तो किरण स्फूर्ती संघाचा. तर नवीन फलंदाज येतोय तो संदेश ठाकूर. विशाल शाहची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो विशाल संदेश ठाकूर. तर धावसंख्या आहे ती 12. 2 गडी बाद 12. तर या षटकातील तिसरा चेंडू असेल विराजाचा. तर प्रथम स्ट्राइकला येतो तो प्रीतम रानकर. बघूयात काय करतो आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू सुंदर असा फटका मारला होता तो प्रीतम रानकराने. तर तिथं थोडस गफलत होते चेंडूची. तर धावसंख्या 2 का रोकत नाही. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्या झाली 14. खूपच सुंदर गोलंदाजी करताना विराज तांडेल आपल्या संघासाठी. बघूया चौथा चेंडू पंचांच्या डावीकडून प्रीतम रानकर साठी. बघूयात सुंदर असा चेंडू टाकला होता तो विराज तांडेल यांनी. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 14. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली 14. पाचवा चेंडू सुंदर चेंडू टाकला होता तो विराज तांडेल यांनी. कार्पेटच्या साहाय्याने 1 धाव भेटते. धावसंख्या झाली ती 15. अजून या षटकातील शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. तर प्रथम स्ट्राइकला आलेला तो संदेश ठाकूर. बघूयात शेवटचा चेंडू असेल. सुंदर असा फटका मारला होता तो संदेशाने. तर खूपच सुंदर क्षेत्ररक्षण करतात. तसंच खूपच सुंदर थ्रो आलेला होता. धावसंख्या 2 काय रोकत नाही. धावसंख्या झाली ती 17. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती किरण स्फूर्ती संघाची 17. 2 गडी बाद 17. तर 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 17. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा हर्षल मडवी वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो हर्षल मडवी.
धावसंख्या झाली 17. बघूया तिसरा षटक घेऊन येतात हर्षल. पहिला चेंडू हर्षलाचा खूपच सुंदर बाईच्या रूपाने एक धाव. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या झाली 18. सुंदर अशी गोलंदाजी करताना हर्षल. दुसरा चेंडू सुंदर असा झेलखाली क्षेत्ररक्षण आणि बाद. खूपच सुंदर असे झेल घेतले होते तो गुफराने. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. तिसरा गडी बाद होतोय तो किरण स्फूर्ती संघाचा 18 या धावसंख्येवर. माफ करा, 5वा फलंदाज येतोय तो दीपेश. प्रीतम जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो दीपेश. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना हर्षल मडवी. फलंदाजाला बॉल काही समजत नाही. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. चौथा चेंडू खूप सुंदर गोलंदाजी करताना हर्षल मडवी. नीच्या स्वरूपात एक धाव. तर धावसंख्या सरसावते पुढे. एक धाव आणि धावसंख्या झाली 19. पाचवा चेंडू झेलखाली क्षेत्ररक्षण विराज तांडेल. खूपच सुंदर अशी झेल घेतली विराज तांडेल यांनी. चौथा गडी बाद होतो तो किरण स्फूर्ती संघाचा. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या झाली ती 19. 4 गडी बाद नंतर धावसंख्या झाली 19. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. हॅलो हॅलो हॅलो. रिक्षा काढायचे रिक्षा. बाहेर काढायच्या रिक्षा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हर्षल मडवी यांचा. खूप सुंदर गोलंदाजी करताना हर्षल मडवी. तर नवीन फलंदाज येतो तो उमेश म्हात्रे. संदेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो उमेश म्हात्रे. षटकातील शेवटचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करताना धावसंख्या एक काही रोकत नाही डीच्या स्वरूपात. धावसंख्या झाली 20. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 20. तर ड्रिंक स्टॉली मैदान जाईल 3 षटकानंतर. डीजे
तर 3 षटकानंतर धाव संख्या झाली ती 20. तर नवीन गोलंदाज येतोय तो विराज तांडेल. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा षटक घेऊन येतो तो विराज तांडेल. बघूयात प्रथम स्ट्राईकला आलेला तो फलंदाज दीपेश आपल्या संघासाठी काय करू शकतो बघूयात. तर वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथ्या षटक घेऊन येतो विराज तांडेल पंचांच्या डावीकडून दीपेशासाठी. बघूयात धावसंख्या झाली 20. सुंदर असा फटका मारला होता तो पंच्या दिशेने. धावसंख्या एक काय रोकत नाही. धावसंख्या झाली ती 21 डीच्या स्वरूपात. एक धाव भेटते ती संघाला किरण स्फूर्ती संघाला. धावसंख्या झाली 21. 3 षटक व 1 चेंडू नंतर धावसंख्या झाली 21. षटकातील दुसरा चेंडू दीपेशासाठी विराज तांडेल. सुंदर असा फटका मारला होता तो दीपेशाने पण झेलखाली क्षेत्ररक्षण गुफरान. सुंदर अशी झेल घेताना गुफरान. तर 5वा हादरा बसतोय तो किरण स्फूर्ती संघाला दीपेशाच्या स्वरूपात डीजे. आशिष स्वतः कर्णधार मैदानात. खूपच दयनीय अवस्था आहे ती किरण स्फूर्ती संघाची. 5 गडी बाद धावसंख्या झाली 21. तर बघूयात या षटकातील तिसरा चेंडू असेल उमेशासाठी. तिसरा चेंडू सुंदर असा चेंडू झेलखाली क्षेत्ररक्षण होता. गोलंदाज विराज तांडेल खूप सुंदर अशी झेल घेतली होती विराज तांडेल आणि 6वा गडी बाद होतो तो किरण स्फूर्ती संघाचा. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 21. 6 गडी बाद धावसंख्या. सुंदर अशी गोलंदाजी. खूप सुंदर गोलंदाजी करताना विराज तांडेल 1 बाउन्सची ताकीद दिली आहे ती किशोर मडवी याने. अंपर किशोर मडवी याने 1 बाउन्सची ताकीद दिली आहे की विराज मडवी यांना. तर 5वा चेंडू षटकातील सुंदर अशी गोलंदाजी करताना विराज तांडेल. धावसंख्या एक रोखत नाही. धावसंख्या झाली 22 डीच्या स्वरूपात. एक धाव भेटते ती संघाला. तर संघ पुढे जातो 1 धाव आणि धावसंख्या झाली 22. शेवटचा चेंडू असेल या षटकातील.
तसेच आपल्या गोलंदाजातील शेवटचा चेंडू असेल तो विराज तांडेलाचा. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. सुंदर अशी गोलंदाजी. तर कार्पेटच्या सहाय्याने एक धाव काय रोखत ना आशिष साठी. तर धावसंख्या झाले 23. 4 षटकानंतर संघ पोहोचला तो धावसंख्या 23 वर. 5 गडी बाद 23. खूप सुंदर गोलंदाजी केली ते विराज तांडेलांनी. 2 षटकानंतर धावसंख्या दिल्या 12. तसे 3 विकेट घेतल्या त्या विराज तांडेलांनी. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी सारसोले संघासाठी. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाचा 5वा षटक घेऊन येतोय तो गुफरान. तर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील ते गुफरान आणि खेळतील ते आशिष. डावक्या हाताचा गोलंदाज गुफरान. बघूयात आपल्या संघासाठी काय करतो. तसेच आशिष सुंदरसा फटका मारला होता तो. 1 बॉल सीमा पार. खूप असा सुंदर फटका मारला होता तो आशिष पाटील याने. धावसंख्या 4 काही रोखत नाही. धावसंख्या झाली ते 27. तर पहिल्या चेंडूवर आशिषाने खूप दिशेने तर 4 धाव काय रोखल्या नव्हत्या. 1 बाउन्स सीमापार गेला होता तो चौकार. तर 4 धावाने आपला संघ पुढे घेऊन गेला होता तो आशिष पाटील. तर किरण स्फूर्ती संघाच्या धावसंख्या झाल्या ते 27. 5 गडी बाद 27. तर षटकातील दुसरा चेंडू गुफराण्याचा. बघूयात आशिष साठी. खूपच सुंदर फटका. लांबलचक षटकार. खूप सुंदर फलंदाजी करताना आशिष पाटील आपल्या संघासाठी किरण स्फूर्ती संघासाठी. स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी झटताना धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या झाली 33. बघूयात या षटकातील तिसरा चेंडू असेल गुफराण्याचा आशिष पाटील साठी. धावसंख्या झाली 33. 5 गडी बाद 33. पुन्हा एकदा गुफरान टू आशिष. बघूया तिसरा चेंडू. सुंदर असा फटका मारत होता कार्पेटच्या सहाय्याने. तर सुंदर गोलंदाज क्षेत्ररक्षण करताना विराज तांडेल. सुंदर अशी फेकी केली होती ती विराज तांडेल यांनी. धावसंख्या 2 ने काय रोखत नाही. धावसंख्या झाली ती 35. तर धावसंख्या झाली ती 35. 4 षटक व 3 चेंडू. धावसंख्या झाली 35. तर बघूयात चौथा चेंडू गुफराण्याचा. बघूयात आशिष सुंदर फलंदाजी करताना पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव. धावसंख्या 1 ने भर झाली आहे. धावसंख्या झाली 36. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. तसेच या डावातील 8 चेंडू शिल्लक असतील. तर खूपच मागणे षटक टाकताना गुफरान 4 चेंडूंमध्ये 13 धाव खर्च केले ते गुफरानाने. धावसंख्या झाली ती
सुंदर अशी गोलंदाजी करताना पुन्हा गुफरान धावसंख्या एक काय रोखत नाही, धावसंख्या चालते 37. तर या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक असेल 5व्या षटकातील, तर धावसंख्या चालते 37, 5 गडी बाद 37. तर शेवटचा चेंडू आशिषासाठी सुंदर गोलंदाजी करताना गुफरान 5 षटकानंतर धावसंख्या चालते 37, 5 गडी बाद 37. डीजे मधल्या शेवटचे षटक घेऊन येतोय तो संदेश. धावसंख्या झाली 37, 5 गडी बाद 37. 5 षटकानंतर धावसंख्या झाली 37. अजूनही शेवटचा चेंडू षटकासाठी. तर सुंदर गोलंदाजी करताना आणि बाद. संदेशाच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय अजय. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. तर नवीन फलंदाज येतोय तो अजयची जागा भरून काढण्यासाठी स्वप्नील. अजून 5 चेंडू शिल्लक असतील या डावातील. तर सुंदर अशी फलंदाजी करतोय तो आशिष पाटील. तर बघूया अजून आपल्या संघासाठी कितीवर धावा काढतोय आपल्या संघासाठी. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. जरी 50 धाव होता तरी संघासाठी खूप फायटिंग स्कोर होईल. तर अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया खूप सुंदर अशी फलंदाजी करतो तो आशिष पाटील आपल्या संघासाठी, किरण स्फूर्ती संघासाठी. कुठेतरी षटकार चौकाराची गरज आहे संघाला मोठा स्कोर उभारण्यासाठी, किरण स्फूर्ती संघाला. तर बघूया 5 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा चेंडू सुंदर असा फटका मारला होता तो स्टेट ड्राइव्ह आणि हा षटकार. आशिष पाटील खूप सुंदर फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. दुसरा षटकार येतो तो त्याच्या बॅटिंगमधून संघासाठी, किरण स्फूर्ती संघासाठी. तर धावसंख्या झाली ती 43, 43. अजून 4 चेंडू शिल्लक असतील या डावातील. बघूया आशिष आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून हवेत गेलाय तो चेंडू. झेलखाली कोणी नाही तर फंबलिंग होते आणि धावसंख्या 2 वाढ होते. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द क्रिकेटर आशिषाची. तर धावसंख्या झाली 45. तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. धावसंख्या झाली 45. तर आशिष पाटील पुन्हा एकदा बघूयात. चौथा चेंडू ओ पूल केलाय आणि आज षटकार. तिसरा षटकार निघतो तो आपल्या बॅटिंग मधून संघासाठी. धावसंख्या 6 भर झाले. धावसंख्या झाली 51. खूप सुंदर फलंदाजी करताना आशिष पाटील. कुठेतरी संघ बॅकफुटवर होता तर आशिष पाटील याने आपल्या संघाला वरती घेऊन आलाय तो धावसंख्येने. तर धावसंख्या झाली 51. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. तर आशिष पाटील खूप सुंदर फलंदाजी करताना 3 षटकार व 1 चौकार मारलाय त्यांनी आपल्या बॅटिंग मधून. तर धावसंख्या झाली ती 51. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. बघूयात पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा संदेश टू आशिष. बघूया पुन्हा एकदा काय करतो आपल्या संघासाठी. 5वा चेंडू पुन्हा एकदा पूल सक्सेसफुल. धावसंख्या 6 भर. धावसंख्या झाली ती 57. सुंदर अशी फलंदाजी करताना बॅक टू बॅक दुसरा षटकार मारतो तो आशिष पाटील. डीजे
आतापर्यंत धावसंख्या झाली 57. खूप सुंदर फलंदाजी करताना आशिष पाटील संघासाठी किरण स्फूर्ती संघासाठी स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी झडताना धावसंख्या झाली 57. 6 गडी बाद. चौथा षटकार मारला होता आपल्या बॅटिंग मधून. शेवटचा चेंडू. आता स्ट्राईक चेंज केली आहे ती गोलंदाजाने. बघूयात बघूया शेवटचा चेंडू या डावातील. पुन्हा एकदा आशिष पाटील. तर हवेत गेला हा चेंडू. झेलकाल क्षेत्ररक्षण झेल काय भेटत नाही. धावसंख्या 2 काय रोखत नाही. तर हा बाद. 7वा गडी बाद होतोय तो संघाचा किरण स्फूर्ती संघाचा. धावसंख्या झाली ती 59. तर जिंकण्यासाठी असतील 60 धावा सारसोळे संघाला. कुशाल 11 सारसोळे संघाला. खूप सुंदर फलंदाजी केली होती आशिष पाटील याने. 12 चेंडू 36 धावा काढले ते आपल्या बॅटिंग मधून आपल्या संघासाठी. खूप सुंदर अशी फलंदाजी केली आशिष पाटील याने. तर तर किरण स्फूर्ती संघाने आपला संघ घेऊन मैदानात उतरायचं आहे क्षेत्र रक्षणासाठी. तर सुंदर फलंदाजी केली होती आशिष पाटील याने. स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी झटत होते. धावसंख्या कुठेतरी बॅकफुटवर असताना ते आपल्या संघाला वरती घेऊन गेले. तर धावसंख्या झाली 60. जिंकण्यासाठी 60 धावा जिंकण्यासाठी आहेत. तर 12 चेंडू 36 धावा केल्या होत्या त्या आशिष पाटील याने. खूप सुंदर फलंदाजी केली होती आशिष पाटील याने. तर कुशाल 11 सारसोळे संघाची सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानात. छत्तीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावा असतील ते कुशाल 11 सारसोळे संघाला. तर मागच्या सामन्यात 80 धावा पटकवल्या होत्या ते कुशाल 11 सारसोळे संघाने. हर्षलाने अर्धशतक टोकावलं होतं ते आपल्या बॅट मधून आपल्या संघासाठी. 7 षटकार व 1 चौकारच्या सहाय्याने 50 धावा काढल्या होत्या हर्षल मडू याने. तर बघूया या सामन्यात काय करतो आपल्या संघासाठी आपला संघ. तर सलामीची जोडी येते ती दीपक व कुणाल. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय टॉस साठी ट्रायडन 11 ऐरोली व जय बालाजी राबाडा आमच्या पॅव्हलिंग कक्षामध्ये टॉस का बॉसच्या करण्यासाठी. सामने 6 षटकांचे असतात. कृपया आम्हाला सहकार्य करा. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो अतुल. तर कुशाल 11 सारसोळे संघाना जिंकण्यासाठी 60 धावा. बघूयात 36 चेंडू आणि 60 धावा. काय घडतंय काय बिघडतंय बघूयात मैदानात. कुणाल प्रथम स्ट्राईकला आहे तो कुणाल.
तर नॉन स्ट्राईकला इथे दीपक. बघूयात काय घडतंय आणि काय बिघडतंय. सुंदर फलंदाजी केली होती ती मागच्या डावात आशिष पाटील याने. उंच उंच 4 षटकार मारले होते ते आपल्या संघासाठी. तर बघूया आता कुशाली लेवन सारसोले संघ आपल्या संघासाठी काय करताय. 60 धावा जिंकण्यासाठी आहेत. तर नवीन गोलंदाज अतुल पंचाच्या डावीकडून पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू. सुंदर चेंडू टाकला होता तो अतुल याने. बघूयात पुन्हा एकदा दुसरा चेंडू. आपल्या षटकातील दुसरा चेंडू कुणाल्यासाठी. डावकर हाताचा गोलंदाज अतुल. सुंदर फटका मारला होता लेगच्या दिशेने. पूल केला होता. धाव संख्या 6 काय रोकत नाही. षटकार. धाव संख्येचा श्री गणेश झाला तो 6 धावांसाठी. 2 चेंडू 6. षटकातील धाव संख्या झाली 6 कुणाल्यासाठी बघूया. पंच सूर्यकांत मडवी यांच्याकडे अवांतर चेंडूचा इशारा येतो तो. धाव संख्या 1 ने भर झाली ती 7. षटकातील तिसरा चेंडू कुणाल्यासाठी. सुंदर गोलंदाजी. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय तो अतुल. धाव संख्या आहे त्याच ठिकाणी 7. तीन चेंडू नंतर धाव संख्या झाली 7. बिनगडीबाद 7. खूप सुंदर षटकार मारला तो लेगच्या दिशेने कुणाल्याने. तोच तो कुणाल. बघूयात अतुल टू कुणाल. सुंदर गोलंदाजी करताना तर एक गडी बाद. धाव संख्या झाली 7. नवीन गोल फलंदाज येतोय तो कुणालाची जागा भरून काढत होती रणजित. तर धाव संख्या झाली 7. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अतुल आपल्या संघात. तर 5 चेंडू नंतर धाव संख्या झाली 7. एक गडी बाद 7. तर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो ट्रायडन 11 ऐरोली जय बालाजी राबाडा दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या पॅव्हलियन कक्ष द्यायचंय टॉस का बॉस करण्यासाठी, टॉस सोडवण्यासाठी. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील पंचांच्या डावीकडून. डावकरा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी अतुल. एक धाव काय रोकत नाही. धाव संख्या झाली ती 8. तर एक षटकानंतर धाव संख्या झाली ती 8. जिंकण्यासाठी 60 धावांचा पाठलाग करताना कुशाल 11 सारसोले. बघूयात अजूनही या डावातील अजूनही 30 चेंडू शिल्लक आहेत. तर 30 चेंडू नंतर धाव संख्या पाहिजे ती 52. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना किरण स्मृती घनसोली विरुद्ध कुशाल 11 सारसोले. खूपच दयनीय अवस्था होती ती किरण स्मृती घनसोली संघाची. तर स्वतः कर्णधार आशिष पाटील मैदानात आल्यावर धाव संख्या खूपच मजल मारली होती ती. 12 चेंडू 36 धावा. खूपच सुंदर फलंदाजी केली होती आशिष पाटील यांनी आपल्या संघासाठी. तर आता जिंकण्यासाठी धाव संख्या पाहिजे 30 चेंडू व 52. तर नवीन गोलंदाज येतोय तो अर्जुन कदम. तर वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो अर्जुन कदम. बघूयात डावकर त्याचा गोलंदाज
वाईट. अवंतर चेंडू. जय बालाजी राबाडा आपला संघाचा कर्णधार पावले कक्ष द्यायचा आहे. ट्रायडन 11 आलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना अर्जुन एक धाव काय रोकत नाही. धावसंख्या झाली ती 10. एक षटक व एक चेंडूनंतर धावसंख्या झाली ती 10. तर प्रथम स्ट्राईकला आले तो दीपक. बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय. तर डीच्या स्वरूपात एक धाव भेटते ती संघाला. धावसंख्या एक काय रोकत नाही. धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडूनंतर धावसंख्या झाली 11. अजूनही जिंकण्यासाठी 49 धावसंख्येची गरज. 28 चेंडू 49 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो अर्जुन आपल्या संघासाठी. बघूया त्या षटकातील तिसरा चेंडू पंचांच्या डावीकडून खेळतील दीपक. सुंदर गोलंदाजी. निर्धार चेंडू. तर बघूया तीन चेंडू झाल्या त्या षटकातील. अजूनही चौथा चेंडू. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन येतो अर्जुन. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर गोलंदाजी. कार्पेटच्या सहाय्याने गेला तो चेंडू लेगच्या दिशेने. धावसंख्या 2 काय रोकत नाही. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली 13. 4 चेंडूनंतर धावसंख्या झाली 13. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. खूप सुंदर गोलंदाजी करतो तो अर्जुन कदम आपल्या संघासाठी. बघूयात 5वा चेंडू. खूपच सुंदर फटका मारला होता तो कव्हरच्या दिशेने. तर सुंदर अशी फेकी करताना आणि या बाद खूपच सुंदर क्षेत्ररक्षक केले ते अजयने. खूपच सुंदर असे फेकी केले ते अजयने. गडी पाहत होते तो रनआउटच्या स्वरूपात रणजित. धावसंख्या 1 ने वाढते. तसेच गडी सुंदर गोलंदाजी अर्जुन कदम याची. खूपच सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी अर्जुन कदम. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या आहे ती 14. 2 षटकानंतर धावसंख्या झाली 14. तर 2 षटकानंतर धावसंख्या झाली 14. तर अजूनही 24 चेंडू जिंकण्यासाठी धावसंख्या असतील ते 46. तर वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतो तो अतुल आपल्या संघासाठी. मागच्या षटकात खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती
8 धावा खर्च करून एक गडी बाद केला होता अतुल्याने. तोच तर अतुल आपल्या संघासाठी काय करतो बघूया. डावकर हाताचा गोलंदाज. अजूनही 24 चेंडू 46 धावा. तर नवीन फलंदाज आला तो विराज तांडेल. प्रथम स्ट्राईकला आहे तो विराज तांडेल. षटकातील पहिला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी अतुल्याची. खूपच सुंदर गोलंदाजी करताना अतुल. निर्धार चेंडू जातोय तो अतुल्याचा. षटकातील दुसरा चेंडू. पंचांच्या डावीकडून अतुल टू विराज तांडेल. बघा आता गोलंदाजीमध्ये खूप भारी कामगिरी केली होती ती. खूपच सुंदर कामगिरी केली होती ती विराज तांडेल यांनी. आता फलंदाजीमध्ये काय करतो बघूया आपल्या संघासाठी. तर दुसरा चेंडू आपल्या षटकातील अतुल्याचा विजयासाठी. तर अवैध झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षण गफलत होते. झेल सोडतायत उमेश म्हात्रे. कॅचेस विन द मॅचेस. सँडी सर नेहमी सांगतात आम्हाला कॅच पकडो और मॅच जितो. तर कॅच ड्रॉप होते ते उमेश म्हात्रे यांच्याकडून. तर विराज तांडेलाची कॅच सोडलेला आहे उमेश म्हात्रे यांनी. धावसंख्या 1 ने भर धावसंख्या झाली ती 15. तर 22 चेंडू 45 धावा. बघूया आता काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यात. तिसरा चेंडू. सुंदर असा चेंडू टाकला होता. कॅच शेलकाली क्षेत्ररक्षण. खूप सुंदर झेल पकडला आहे तो किशोराने. सुंदर क्षेत्ररक्षण केलं आहे किशोराने आणि खूपच सुंदर गोलंदाजी करतो तो आपल्या संघासाठी अतुल. तिसरा गडी गारत होता तो कुशल 11 सारसोळे संघाचा. तर नवीन फलंदाज येतोय तो दीपक याची जागा भरून काढण्यासाठी हर्षल मडवी. मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ 60 षटकार व 1 चौकार मारला होता. 50 धावा काढल्या होत्या. 50 रन स्वतःच्या बॅट मधून. स्वतः कर्णधार येतो तो आपल्या संघासाठी खेळण्यासाठी. बघूया किरण स्फूर्तीच्या संघामध्ये आपल्या कर्णधाराने 36 धावा काढल्या होत्या. तर हा कर्णधार आपल्या संघासाठी काय करतो बघूयात मैदानात. तर 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 15. 3 गडी बाद 15. 5वा गडी नवीन फलंदाज येतोय तो हर्षल मडवी. बघूयात काय करतो आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी. बघूयात. तर एक कर्णधार एष्ट्यांच्या मागे तर एक कर्णधार आहे तो एष्ट्यांच्या पुढे. बघूयात. तर बघूयात चौथा चेंडू अतुल्याचा. खेळतील ते हर्षल मडवी. मागच्या मॅचचा मॅन द मॅच. बघूया या मॅच मध्ये काय करतोय. सुंदर गोलंदाजी अतुल्याची. 4 चेंडू खर्च केलेत आणि अजून 1 धाव खर्च केले आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी करतोय अतुल. तर 20 चेंडू आणि 45 या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. तर खेळतो तो हर्षल. 5वा गडी बाद होतो तो कुशल 11 सारसोले संघाचा. तर तसे तर ड्रिंक्स स्टॉल मैदानात जाईल 3 षटकानंतर. तर नाणेफेकीचा कॉल करायचा होईल या ड्रिंक्स नंतर. ट्रायडन 11 ऐरोली विरुद्ध जय बालाजी राबाडा.
आदरणीय रामदास पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. जय बालाजी राबाडा विरुद्ध ट्रायडन 11 ऐरोली. तर दोन्ही संघाचे कर्णधार जय बालाजी आदरणीय रामदास पाटील यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल दोन्ही संघामध्ये. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो ट्रायडन 11 ऐरोली संघाने. तर मी तुझ्याकडे येतो दादा. तर या आयोजनाबद्दल काय बोलशील? सातत्याने श्रीकृष्ण मित्र मंडळ क्रिकेटचं आयोजन नेहमीच चांगलंच करत असते आणि त्यांच्या आयोजनामध्ये कोणतीही कमी नसते. ज्यावेळेस त्यांनी ते ड्रिंक्स ट्रॉली ठेवून प्लेयरांचं सगळं जे काळजी घेण्याचं जे केलं आहे त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. प्रथम काय स्वीकारशील तू? ते मी माझ्या संघाबरोबर डिस्कस करून सांगेन. थँक्यू. तर जय बालाजी संघाचा कर्णधार मी तुमच्याकडे येतोय. तर या आयोजनाबद्दल आणि या टुर्नामेंट बद्दल काय बोलशील तू? चांगले आयोजन आहे आणि चांगली टीम पण आहे. थँक्यू. तर जय बालाजी संघ आणि ट्रायडन 11 ऐरोली या संघामध्ये होणारा सामना. तर ट्रायडन 11 संघाने नाणेफेक जिंकलाय. तर आपला निर्णय त्वरित करायचा आहे आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये. तर तर खूप सुंदर गोलंदाजी केली होती. तिसरं षटक खूप सुंदर टाकलं होतं ते अतुल्याने. तर 3 धावा 3 विकेट बाद केले होते आणि 1 धाव दिली होती ती अतुल्याने. तर आपल्या 2 षटकामध्ये धावसंख्या खर्च केले ते 12 आणि 4 गडी बाद केले होते ते अतुल्याने. बघूयात संघामध्ये नवीन गोलंदाज येतो तो उमेश म्हात्रे. आपल्या बॅटिंगच्या सहाय्याने काय केलं नव्हतं आपल्या संघासाठी. तर आता बघूयात गोलंदाजीमध्ये काय करतो आपल्या संघासाठी. तर नवीन गोलंदाज येतोय उमेश म्हात्रे आणि नवीन फलंदाज येतोय संदेश. आता मात्र जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 18 चेंडू आणि 45 धावा. माफ करा, 18 चेंडू आणि 45 धावा. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू उमेशाचा. धावसंख्या एकने काय रोकत नाही. धावसंख्या पुढे सवसावते. धावसंख्या झाली ती 16. 17 चेंडू आणि 44. कुठेतरी संघ बॅकफुटवर आहे हा कुशाल 11 सारसोले. तर कोणाला तरी खूप अशी फलंदाजी करायला लागेल आपल्या संघासाठी. आशिष पाटील यासारखी जे ज्याने मागच्या डावामध्ये 4 षटकार मारले होते, 12 चेंडू मध्ये 36 धाव काढले. तशीच कोणाला तरी फलंदाजी करायला लागेल आपल्या संघासाठी कुशाल 11 सारसोळे संघासाठी. तर गणेश या बॅट्समन मध्ये खूपच क्षमता आहे. बरेच सामने त्याने आपल्या संघासाठी जिंकून दिलेले आहेत कुशाल 11 सारसोळे संघाला. तर बघूया तोच गणेश काय करतो आपल्या संघासाठी. उमेश टू गणेश. पुन्हा एकदा दुसरा चेंडू खूपच सुंदर पूल केलेला आहे आणि हा षटकार. मी म्हणालो होतो गणेशाच्या बॅट मध्ये क्षमता आहे तसाच त्याच दिशेने षटकार मारतो तो आपल्या संघासाठी. धावसंख्या 6 काय रोकत नाही. धावसंख्या झाली ती 22. डीजे
पुन्हा एकदा उमेश पंचांच्या उजवीकडून उजव्या त्याचा गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो तो संदेश. बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा उमेश बघूयात. पंच सूर्यकांत मडवी यांच्याकडून अवंतर चेंडूचा इशारा. अवंतर चेंडू नंतर धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 24. 3 षटक व 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली 24. 15 चेंडू 36 धावा. 36 धावा 15 चेंडू. बघूयात. खूपच सुंदर गोलंदाजी उमेश म्हात्रे याची. सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी धावसंख्या काय पुढे सरसवत नाही. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 24. 5वा चेंडू आपल्या षटकातील. बघूयात. सुंदर असा फटका मारला होता तो. बघूयात. आणि हा षटकार संदेशच्या बॅट मधून 6 धावांसाठी षटकार आला आहे. तो पूल केला होता हा फटका. पूल झाला सक्सेसफुल. धावसंख्या 6 ने भर झाली. धावसंख्या झाली ती 30. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 13 चेंडू 30 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतात ते गणेश व संदेश आपल्या संघासाठी. बघूयात आता पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 13 चेंडू 30 धावा. काय घडतंय काय बिघडतंय बघूयात. बघूयात उमेश आणि संदेश. पंचांच्या उजवीकडून उमेश म्हात्रे. बघूयात. सुंदर असा बॉल टाकला होता तो उमेशाने. धावसंख्या 1 ने काय रोख झाली ती 1. धावसंख्या ती 31. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावा. 12 चेंडू 29 धावा. 29 धावा. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. कोण जिंकतंय कोण. खूपच मागण्या षटक टाकलं होतं ते उमेशाने. धावसंख्या 16 खर्च केला आपल्या गोलंदाजी मार्गवर. तर बघूया तर 5वा षटक घेऊन कोण येतोय नवीन गोलंदाज आपल्या संघासाठी. तर 12 चेंडू 29 धावा. तर नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाचा 5वा षटक घेऊन येतो किशोर. किशोर काटे नवीन गोलंदाज. तर जाऊयात सामन्याकडे. 12 चेंडू 29 धावा. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताचा गोलंदाज. सुंदर चेंडू डीच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या झाली ती 32. 1 चेंडू नंतर धावसंख्या 32. 4 षटक व 1 चेंडू नंतर धावसंख्या 32. बघूयात पुन्हा एकदा संदेश आपल्या संघासाठी काय करतोय. बघूयात किशोर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा. सुंदर असा चेंडू टाकला होता कव्हरच्या दिशेने. धावसंख्या 2 काय रोखत नाही. सुंदर असा फटका मारला होता तो संदेशाने. धावसंख्या 2 काय रोखत नाही. धावसंख्या झाली ती 34. 10 चेंडू आणि 26 धावा. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. 10 चेंडू 26 धावा. आतापर्यंत 4 षटकानंतर 4 षटक 2 चेंडू नंतर धावसंख्या 34. बघूया 3रा चेंडू. सुंदर असा चेंडू टाकला होता तो किशोराने.
खूपच सुंदर गोलंदाजी करतो तो आपल्या संघासाठी. किशोर काटे. तर धावसंख्या 1 भर होते. धावसंख्या झाली 35. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू 25 धावा. तर 25 धावा 9 चेंडू. बघूयात काय होतंय मैदानावर. पुन्हा एकदा संदेश आपल्या षटकातील 4था चेंडू संदेशाचे टाकतील. किशोर सुंदर असा चेंडू लागला होता झेलकाली क्षेत्ररक्षण आणि हा बाद. खूप सुंदर 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला होता तो कार्पेटच्या सहाय्याने. एक धाव घेतले. दुसरी धाव काय रोकत नाही आणि हा बाद. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं अतुल्याने. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होता तो ओमकार. 7वा गडी बाद होता तो कुशाल 11 सारसोले संघाचा ओमकार 36 या धावसंख्येवर. तर 7 चेंडू आणि 24 धावा. तर 4 षटकार मारावे लागतील ते सारसोले संघाला. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो किशोर. आपल्या 5 चेंडू मध्ये धावसंख्या दिली ती 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्या त्या आपल्या गोलंदाजी मार्कवर करताना. तर 7 चेंडू आणि 24 धावा. बघूया आता काय घडतंय काय बिघडतंय. गणेश पुन्हा एकदा आपल्या संघासाठी काय करतोय बघूयात. तर नवीन फलंदाज आला तो गुफरान. तर खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो किशोर. खूप सुंदर गोलंदाजी केले ते किशोराने. 5 धावा खर्च केल्यात आपल्या 5व्या षटकात. खूपच सुंदर गोलंदाजी केली होती किशोराने. तर आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 24 धावा. तर 6 चेंडू जिंकण्यासाठी असतील. सातारा स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ओळखला जाणारा अर्जुन कदम तोच तो. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. आणि नवीन फलंदाज आला तो गुफरान. तो बघूया 6 चेंडू आणि 24 धावा. पंचाच्या डावीकडून अर्जुन गुफरानसाठी. तर चेंडू निर्धार जातोय. 5 चेंडू आणि 24 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतो अर्जुन आपल्या संघासाठी. अजूनही 5 चेंडू 24 धावा. बघूयात गुफरान सुंदर असा फटका मारला होता कव्हरच्या दिशेने. 1 वर चौकार. धाव संख्या 4 ने भर. धाव संख्या 40. अजूनही 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. तर षटकातील 3रा चेंडू. 4 चेंडू 20 धावा. खूप सुंदर गोलंदाजी करतो अर्जुन आपल्या संघासाठी. धाव संख्या 1 ने काय तसंच सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर खेळला जाईल. आतापर्यंत 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव संख्या 19. लगातारचे 3 चेंडूवर 3 षटकार मारावे लागते ते गुफरान यांना. बघूयात गुफरान काय करतो आपल्या संघासाठी. तर व्हाईट प्लस भेटते संघासाठी. धाव संख्या 2 वरते धाव संख्या झाली ती 43. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 17 धावा. 2 षटकार 1 चौकार जरी मारतो तरी सामना टाय होईल. तर बघूया 3 षटकार मारतर सामना जिंकला जाईल. तर बघूया काय होतंय काय बिघडतंय. सुंदर चेंडू. खूपच सुंदर चेंडू टाकला होता अर्जुनाने. खूपच सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी.
ते 1 धाव. तर जिंकण्यासाठी आता 2 चेंडू 16 धावा. 16 चेंडू सॉरी 16 रन 2 धावा. बघूया आता काय करतोय. सॉरी माफ करा, 2 चेंडू 16 धावा. तर 2 चेंडू 16 धावा. अर्जुन बघूयात गणेशासाठी. सुंदर चेंडू, खूपच सुंदर गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी अर्जुन याने. तर 1 चेंडू आणि 16 धावा. काहीतरी चमत्कार करावा लागेल. सुंदर अशी गोलंदाजी अर्जुन याची. आणि हा सामना घनसोली संघ जिंकलेला आहे. किरणस्फूर्ती घनसोली संघ जिंकलेला आहे. तर किरणस्फूर्ती संघ हा उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला आहे. तो आजच्या दिवसातील पहिला संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला किरणस्फूर्ती घनसोली. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच या लाईनअप मध्ये हँडशेक करायचा दोन्ही संघाने. हँडशेक करा दोन्ही संघाने लाईनअप मध्ये. या स्पर्धेचा नियम आहे. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो आशिष पाटील, ज्याने आपला संघ कुठेतरी बॅकफुटवर असताना धावसंख्या काढल्या होत्या. 12 चेंडू 36 धावा, 4 षटकार उत्तुंग षटकार मारले होते. तोच आशिष पाटील. बघूयात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तोच ठरला जातो, आशिष पाटील. तर यानंतर होणारा सामना ट्रायडन 11 ऐरोली विरुद्ध जय बालाजी राबाडा. तर ट्रायडन 11 ऐरोली संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारलाय. तर फलंदाजीला आमंत्रण केले ते जय बालाजी संघाला. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातो आशिष पाटील. खूप सुंदर अशी